मंडळी, मी बनवत आहे उपवासाची खीर। त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स, एक किसलेलं रताळं, साबुदाणा अर्धी वाटी आणि दूध। कृती पाहूयात। एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये तूप टाकून घेतलंय। त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत। आणि हा किसलेला रताळाचा। आता हे 2 मिनिटं आपण छान फ्राय करून घेऊ। 2 मिनिटं मी सगळं छान फ्राय करून घेतलंय। त्यामध्ये आता मी साबुदाणा टाकते। आता यामध्ये मी दूध टाकणार आहे। यामध्ये मी साखर टाकते अर्धी वाटी। आता हे आपल्याला 7 ते 8 मिनिटांसाठी छान झाकून ठेवायचं आहे। आता 7-8 मिनिटं झालेले आहे। आता मी यात वेलची पूड टाकणार आहे। वेलची पूड हे ऑप्शनल आहे, ज्यांच्या उपवासाला चालते ज्यांच्याकडे त्यांनी टाकू शकता। इथे आपली खीर तयार झालेली आहे।